नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आजची रेसिपी आहे गावरान पद्धतीतील चमचमीत झणझणीत बटाटा मसाला करी। ही चविष्ट बटाट्याची करी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल। अगदी सोप्या पद्धतीने ही करी कशी बनवायची ते आपण बघू। येथे मी लहान साईजचे 10 ते 12 बटाटे घेतलेले आहेत। बटाट्याची सालं काढून काटे चमच्याच्या सहाय्याने सर्व बाजूंनी त्याला छिद्रे पाडून घेणार आहे। ग्रेव्ही तयार करण्यासाठी येथे मी कोथिंबीर, वाळलेलं खोबरं, जिरे, ओवा, 2-3 कांदे, आलं लसूण, 2-3 हिरव्या मिरच्या व टोमॅटो घेतलेले आहेत। हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे। मसाल्यांमध्ये येथे मी 1 चमचा हळद, 2 चमचे काळा मसाला, मीठ, 2 चमचे धना पावडर व 1 चमचा लाल तिखट घेतलेले आहे। हे सर्व मसाले माझे घरगुती मसाले आहेत। सर्वात अगोदर तेल तापले की त्यात मोहरी घालायची। 2 लवंग, 2 मिरे, दालचिनीचा तुकडा व 1 तेजपान तोडून मी यात टाकले आहे। मिक्सरला बारीक केलेले वाटण देखील यात घालायचे। यातच थोडासा कढीपत्ता घालून 2 ते 3 मिनिटांसाठी छान परतवून घ्यायचे आहे। मसाला परतताना गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवायची आहे। आता यामध्ये घेतलेले सर्व मसाले टाकायचे। सर्व मसाला 1 ते 2 मिनिटांसाठी छान परतवून झाला की यावर झाकण ठेवून घेणार आहोत। झाकण ठेवल्यानंतर गॅस एकदम मंद करायचा। 1 ते 2 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आता याला अजून 1 ते 2 मिनिटे छान परतवून घेणार आहे। मसाला छान परतला गेला तरच त्या भाजीची चव अप्रतिम लागते। मसाला छान परतला आहे। आता यामध्ये सर्व बटाटे टाकायचे। हे सर्व मिश्रण आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी छान परतवून घ्यायचे आहे। माझ्या चॅनलवर अशाच खमंग चविष्ट व पौष्टिक रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत। त्या नक्की बघा व कशा वाटल्या ते कमेंट्समध्ये नक्की कळवा। बटाटे छान परतवून झाले आहेत। आता यामध्ये आपल्या आवडीनुसार पाणी घालायचे आहे। तुम्हाला भाजी घट्ट किंवा पातळ हवी असेल त्याप्रमाणे पाणी घाला। भाजी व्यवस्थित हलवून गॅसची फ्लेम मोठी करायची आहे। भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे। भाजीला छान उकळी आल्यानंतर गॅस मध्यम करून यावर 5 ते 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून घ्यायचे आहे। 10 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान शिजलेली आहे। भाजीला किती सुरेख रंग आलेला आहे। भाजीमधील बटाटेही व्यवस्थित शिजलेले आहे। भाजीची चव देखील अप्रतिम झालेली आहे। तयार झाली आहे आपली चमचमीत झणझणीत गावरान पद्धतीची बटाटा मसाला करी। ही गरम गरम करी तुम्ही पोळी किंवा भाकरीसोबत खाऊ शकता। आहे ना एकदम सोपी पद्धत, मग तुम्ही देखील ही करी नक्की करून बघा। रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।